निवडणुकीआधीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत। शेतकऱ्यांसाठीची 1 रुपयात पीक विमा योजना कायम ठेवण्यात आली आहे, तर शेतमालाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी राज्यात ई-प्रणालीचा वापर केला जाणार आहे। तर शेतमालाच्या साठवणुकीसाठी राज्यात गाव आहे तिथं गोदाम योजनाही राबवली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। तसंच शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी सौर पंप योजना सुरू करण्यात येणार आहे। कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला आहे। शासकीय नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प सुरू करणार आहे। पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करणे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक उन्नती साधणे, पशूंची उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे। नोंदणीकृत 2,93,000 गायींचे दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये प्रमाणे 223,83,00,000 रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे। राहिलेले अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल। तसेच गायीचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी 1 जुलैपासून प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना 1 जुलै 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत आहे। शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जाकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी, मोफत, यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेच्या करता 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे।